हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्या सोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे, गळा रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर गळ्याची उंची जी आहे आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊया. खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून बाहेरच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. गळ्याचा आकार कसं दिलेला आहे म्हणजे तुम्हाला समजेल. त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घेऊया. तर अशा प्रकारे पंचकोनीमध्ये आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेऊया. गळ्याचा आकार कसा दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस जे ओपन करून त्याच्यावरती अस्तर जे अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण अगदी सावकाशपणे फिनिशिंगनं आपण इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. जसा आपण गळा अस्तरवरती कट करून घेतलेला आहे तसाच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजचा गळा जे आहे कट करून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग कशी केलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण इथं साईडला कट मारून घेऊया म्हणजे आपला जो अस्तर आणि ब्लाउज पीस आहे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पलटता आला पाहिजे त्यासाठी. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. खालच्या साईडला आपण दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याला पण आपण दाब टीप मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. व्हिडिओ अगदी सावकाशपणे आणि स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपण टीप मारून घ्यायची आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला तर साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना ब्लाउज शिवून घ्यायचं असतं तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण इथं साईडचा एक्स्ट्रा जो कापड आहे कट करून घेऊया शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला मार्किंग करून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर फिनिशिंगनं आपण गळा जे आहे तयार करून घेतलेला आहे. ह्याच्यावरती सुंदर असा आता डिझाईन बनवायला घेऊया. अगोदर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही 3 इंचाचा. याला अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथं टीप मारून घेणार आहोत. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे.
फ्लावर लावल्याने आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. बऱ्याच बायकांना फ्लावर हा बनवता येत नसतो, तर हा व्हिडिओ बघून असा फ्लावर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक मिळेल. त्यानंतर आपण इथं फ्लावरचे जे कळ्या आहेत आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर एक एक करून आपण इथं पलटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना काहीतरी नवीन डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा डिझाईन बनवायला खूप इझी आणि सोपा जाईल. त्यानंतर दुसरा पण पट्टी आपण इथं तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. सेंटरमध्ये आपल्याला इथं पट्टीला कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला 4 पट्ट्या तयार करायच्या आहेत. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर हे पट्ट्या जे आपण इथं गळ्याला लावून घेऊया अशा पद्धतीने. तर दोन्ही साईडला आपण अशा पद्धतीने पट्टी जे ठेवून सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला टीप मारून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता दुसरा पण पट्टी आपण अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेली आहे बघू शकता. त्यानंतर आपण इथं लेस लावून घेणार आहोत. लेस अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेले आहे बघू शकता, किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर खालच्या साईडला पण आपण लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. खालच्या साईडला पण आपण लेस जे आहे लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं फ्लावरचे जे आपण कळ्या बनवलेले एक एक करून आपण इथं ठेवून टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता एकदम चिटकून आपण इथं गोलाकारमध्ये आकार देऊन आपण इथं फ्लावर खालच्या साईडला लावून घेणार आहोत. हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक मिळेल. तर बघू शकता फ्लावर आपण तयार केलेला आहे, किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर फ्लावरला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं सेंटरमध्ये एक बटन लावून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती पण बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. हा डिझाईन खूप सोपा आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला डिझाईन बनवायला एकदम इझी जाईल. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. तर बघू शकता फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. अगदी सावकाशपणे व्हिडिओ बघून तुम्ही असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.